नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. नमस्कार सर. नमस्कार. प्रभाग क्रमांक 1 मधील आपण बऱ्याच प्रचार फेरी पाहिल्यात. तसेच तुम्हाला काय वाटतं की कोणत्या समस्यांवर तुम्ही काम केलं पाहिजे? हे बघा, विकास तर नाहीच आहे. त्यामुळं प्रचार फेरीला ज्यावेळेस दरम्यान आम्ही जातो, तिथल्या लोकांचं जे मत येतं, तिथं स्वच्छता नाही, रोड तर नाहीच नाही. कुठल्याच प्रभागात आमच्या पूर्ण कुठल्याही कॉलनीनी रोड नाही. नुसतेच खड्डे खांदून ठेवलेत. इलेक्शन आले म्हणून खड्डे खांदले, काम चालू आहे म्हणून दाखवतायत. पण मग इथून मागं 10 वर्ष झाली. इथून मागं 10 वर्षातच हे रोड व्हायला पाहिजे होते. त्यावेळेस बी यांचीच सत्ता होती. मग त्यावेळेसच का नाही झाले रोड? आता नेमकं इलेक्शन आले, रोडचे कामं चालू केलेत, बऱ्याचशा ठिकाणी खोदून ठेवले. काही रोडची इतकी दुरावस्था झालेली, आणि काही ठिकाणी आता रोड केलेले ते उखडून बी गेलेत. त्यात सिमेंट आहे का नाही हाच लय मोठा प्रश्न. सिमेंटच नाहीये. त्याचे क्युबा काढून त्याचे टेस्टिंग करणं गरजेचं होतं, ते सुद्धा नाही झालं यांच्याकडनं. जे कॉन्क्रीट जे येतंय तिकडनं त्याची क्यूब काढून हे क्वालिटी एक हे त्यांच्याकडे पाठवणं गरजेचं असतं, कारण का ते रोड हा किती वर्ष कालावधीपर्यंत राहू शकतो हे ते सांगतात आपल्याला. त्यांचा एक रिपोर्ट येत असतो. आता हे रोड तर बनवलेत, पण काही रोड तर काही राहिलेच नाहीत. म्हणजे फक्त खडी आणि वाळू राहिलेली तिथं. बाकी सिमेंट हा नावाचा प्रकारच नाही. नुसते काम दाखवायचे म्हणून नुसते पळपळ करून राहिलेत ते काम. काहीतरी आपलं बोगस कामं चालू आहेत, त्याला काही प्राधान्य नाहीये. त्यांना माहिती आहे आता सुशिक्षित उमेदवार आणि वार्डाचा स्थानिक उमेदवार असल्यानंतर जे काम व्यवस्थित आणि दर्जेदार बनणार आहेत ते माझ्या माध्यमातून बनणार आहे, हे आमचे तल्ले स्थानिक लोकांना माहिती आहे. अहो, त्यांनीच मला एकदम प्रोत्साहन, एकदम सर्व लोकांनी माझं जनमत म्हणजे पब्लिकचं येत आहे ना, त्यांनी माझ्याकडे कौल दिलेला आहे असे. आणि त्या माध्यमातून मी ज्यावेळेस हे होईल ना, तर मी सगळं दर्जेदारच करणार. तिथं लो क्वालिटी येते का नाही, कारण का वॉर्ड माझा आहे, स्थानिक माणसाचा वॉर्ड आहे, म्हणून तर ते मला स्थानिक सारखंच काम करावं लागेल. नाही तर रोज येऊन दारात बसतील माझी इथं. मला तसं काही करायचं नाही. आणि मला पैसे तर कमवायचेच नाहीयेत ना, मला पैसे कमवायचेच नाहीयेत याच्यातनं. पैसेच जर कमवायचे असते तर मी स्वीकृत नगरसेवक बी झालो असतो. तसं नाही, ते जमत नाही, त्याला प्राधान्य नाही देणं. विकास कामाच्या नावाखाली उगाच बोजावर नेण्यात काही मजा नाहीये. नुसतंच आम्ही एवढे कामं केलेत आणि तेवढे कामं केलेत, त्या कामाला दर्जा आहे का? अजिबात दर्जा नाही. एक बी क्वालिटीचं काम नाहीये. एकदम फास्ट करण्याचं कॉन्क्रिटीकरण त्यांचं धोरण, त्याच्या मागे जे उलाढाल आता मध्ये ते किरण काळेंनी सांगितलं, याच्यामध्ये भ्रष्टाचार किती झालेला आहे व त्याच्यावर जी केस पडली, तशी त्या केस बीस ह्या भानगडी आता आम्हाला बी त्यात आमच्यावर बी होणारच आहेत. आणि ह्या आम्हाला बी माहिती आहे, हे असं हे काही त्यांच्यासाठी नवीन नाही आहे. ह्या केस होणारच आहेत आमच्यावर, ह्या आम्हाला आधीपासून माहिती. तसेच बंदूक दाखवून जो दहशतीचा प्रयत्न केला जातोय, यावर तुमचे मत काय आहे? आता ह्या याच्यामध्ये ना सर्वात जास्त ताबेमारी, दडपशाही, गुंडगिरी हे सर्वात जास्त ह्या प्रमाणामध्ये केलं होतं. आणि वार्डातल्या मुलांचा इतका वापर केला जातो, त्यांना नशेच्या धोरणाकडे जास्त नेलं जातं. मुलांचा वापर करून तुम्ही चांगल्या मार्गाला तर नेऊ शकत नाहीयेत, पण वेगळ्या मार्गाला नेऊ राहिलेत. कुठं कंपन्या आणणं दिले सोडून, कुठं IT पार्क आणणं त्याला हे करणं दिले सोडून, मुलांना चांगल्या कामासाठी प्रोत्साहन करणं ते दिले सोडून, नोकऱ्या हे तर विषयच नाही राहिला. नोकरी यांच्याकडे एकच, आमच्या खाली काम करणे आणि सतरंजी उचलणे. दुसरी नोकरी नाहीये यांच्याकडे मुलांना. कुठल्या मुलांना नोकरीला लावलं त्यांनी दाखवून द्यावं. कुठल्या मुलांना 100 मुलांना कंपन्यात लावलं दाखवून द्यावं. आमच्याकडे उद्दिष्ट एकदम सरळ आहे. आमच्याकडे म्हणजे मुलं मी तर कधीच पाळत नाही तसले, ते पाळून ठेवायचे ते आपल्याला गरजच पडली नाही कधी. आणि त्या मुलांच्या जीवावर ताबेमारी हे ते करतच राहणार आहेत ना. ताबेमारी ही मुलांच्या जीवावर केली जाते. मग त्यांना काय, ते आपलं द्यायचे, आपले थोडेफार ते आपले त्याच्यात त्याच खुश, दारू बिरू भेटली बस विषय संपला. ते तसल्यांना किंमत नाही आपल्याकडे रोजगार सगळ्यात जास्त मुलांना दिला पाहिजे. तुम्ही काम करताय, वार्डातले मुलं आहेत ते आपले, वार्डातल्या मुलांचा वापर चांगल्या कामासाठी करून घेणं गरजेचं आहे, वाईट कामासाठी नाही, ताबेमारी याच्यासाठी नाही कधी. त्यामुळं मी असं इतकं भारी नियोजन आहे माझं का वार्डातल्या मुलांना पहिल्यांदा
पुण्याला जायची गरजच नाही पडली पाहिजे आपल्या वार्डातल्या मुलांना. का जावं त्यांनी पुण्याला? आईबापापासून का दूर राहावं? मुलांनी आईबापाला एवढं शिकवलं की त्यांच्या मुलाच्या याच्यावरती आधारित आहेत नंतर पुढे चालून, म्हणून ते शिकवतात. आणि ते मुलगा जर पुण्याला जाऊन राहतोय, तिकडे त्याचा ऍक्सिडेंट होतोय, मग आई वडिलांचा एक जीव धोक्यातच आहे ना. राहताय तिथं, पण कामानिमित्त त्यांना बाहेर गावी जावं लागतं. का? ते काम आपण इथं नगर सिटीमध्ये उपलब्ध करून देऊ शकत नाही. जातीवादावर बोलणं हे ते आपल्याला नाही जमत, ते कधी केलं नाही. आमच्याकडे सर्व धर्मातले लोक आहेत, सर्व धर्मातले लोक आहेत आमच्या इथं, आणि सर्व धर्माच्या लोकांच्या मांडीवर खेळलोय मी आज. म्हणजे हे सर्व धर्म म्हणजे एकदम धरून चालतो मी. मला हे तोडून चालायचं नाही. मला माझ्या वार्डात बघा कधीच कुठल्या विषयी धर्माविषयी हे नाही होत. का नाही होत? कारण का तिथे सगळे एकजुटीने राहतात. धर्माचा तीळ निर्माण करणारे कोण आहेत? हे स्वतःची पोळी भाजणारीच फक्त, बाकी दुसरं नाही करू शकत. आणि हे ज्यावेळेस हे जे माणसाला समजतं ना, मग त्याच्यावरती बाईकेस होती. बाईकेस एक नवीन पॅटर्न आणलेला आहे तो बाईकेस. आज न उद्या आमच्यावर बी होणार, हे मला बी माहिती आहे बाईकेस म्हणून. ते कुठून ना कुठून करायचं, ते प्रयत्न करता येतेच हे बी मला माहिती. पण असं नाव बदनाम केले नाही. आणि जनतेला माहिती नाही हे काय काय खरं काय खोटं. जनता एवढी, माझी मायबाप जनता एकदम भोळी नाही. हे कोण करतंय काय करतंय हे सगळं कळतंय. तसेच एक उमेदवार म्हणून तुम्ही कशा प्रकारे विकास कराल? आमच्या विकासाचे धोरणं इतके आहेत ना, मी त्या दिवशीच एका मुलाखतीत दिलेले आहे का माझं विकास म्हणजे मी सांगत नाही, मी करून दाखवतो. माझ्यावर याच्यावर जास्त विश्वास आहे. मी काय सांगितलंय, नगरसेवकाच्या दारी पब्लिक नाही आली पाहिजे. पब्लिकनी फोन करणं, वार्डातल्या ज्या समस्या आहेत, जे जिथं समस्या आली तिथं पब्लिकने फोन केला का तिथं दारी नगरसेवक गेला पाहिजे. कारण का त्यांनी आपल्याला निवडून दिलेलं आहे आपल्या कामासाठी. मग ते काम करणं गरजेचं आपलं पहिलं प्राधान्य द्यायला राहील. मग काम कुठलं बी असो, मी ते पूर्ण हेच करणार. मी सांगतो ना, आम्ही वार्ड असा करून ठेवणार आहे का लोक हा वार्ड पाहण्यासाठी येणार, असं करणार आहे. इथून बाहेर जाणाऱ्यांसाठी नाही. आज इतकी दुरावस्था आहे ना वार्डात यायचं म्हटलं का लोक म्हणतात काय तिथं रोड नाही, काय नाही, इकडले सगळे झोपलेत, काय ते आम्हालाच बोलतात तुम्ही काय नाही करत आणि हे नाही करत. काय आता लोकांना काय सांगावं नेमकं काय चालू आहे? इतके सिमेंट कॉन्क्रीटचे रोड केलेत ना आता एवढ्या ते याच्यामध्ये, तर त्यातले ते मला तर एक बी दर्जा येणार नाही, एक बी नाही. नुसतं सिमेंटचं पाणी मारलंय का काय मला हे बी कळत नाही त्याच्यावर. काहीतरी उगाच चालू आहे बोगस काम, काहीतरी दाखवण्यासाठी. आता याच्या मागे काय धोरण आहे हे आपल्याला सांगू शकत नाही. आपण काय कोणाचं हे करत बी नाही. तुम्ही नगरसेवक आहात ना, तुम्ही रोडचा दर्जाच पाहिला पाहिजे. व्यवस्थित आहे का? हा रोड किती वर्ष टिकू शकतो, किती वर्ष हा रोड टिकू शकतो याचे एकदम दर्जाच पाहिजेत ना तिथे. डांबरीकरण असो किंवा सिमेंटीकरण असो. सिमेंटी ठराविक तिथं माप दिलेलंच आहे. एवढ्या एवढ्या क्युबिकला एवढं एवढं सिमेंट आणि खडीवाळू हे आलीच पाहिजेत. ज्यावेळेस तुमचं ट्रान्झॅक्स मिक्सर येतं त्यातून क्युबा काढल्या जातात, ते क्युबाचं टेस्टिंग होतं. टेस्टिंगवर तुमचा रोडचा दर्जा ठरवला जातो. ते तसलं काही प्रकार नाही. क्यूब म्हणजे हेच पहिल्यापासून शिकवायला लागेल परत. क्युबा काय म्हणतात? तसेच प्रचार फेरी दरम्यान नागरिकांचं सहमत काय वाटलं तुम्हाला? नागरिकांचा तर पूर्ण एकदम प्रतिसाद मला बऱ्यापैकी एकदम चांगल्यापैकी आहे. कारण का त्यांना माहिती नाही वाईट करतच नाहीत कधी. आमचा कुठला व्यवसाय नाही ताबी बिबी मारणीचा, गुंडेगिरीचा, हे कधीच नाही. आमच्या घराण्यात नाही कधी तो. आमच्या आईने तसं शिकवलेलंच नाहीये. स्वतःची पोळी भाजण्यासाठी कोणाची बी घरं उघडी करायची ते कधीच नाही शिकवलेलं. त्यामुळे ते एवढा मला कौल आहे ना मोठ्या प्रमाणावर. हा कौल आमच्या आईने हे केलेला आहे. हा कौल जे येतोय ना आम्हाला, आम्ही कुणाचंच वाईट केलेलं नाहीये आणि करणार बी नाही. हे त्याचा दर्जा आहे. आजचं जे चालू आहे ना, हे त्याच्या माध्यमातूनच लोक दाखवून देणार आहेत का नेमकं काय, कोण क्वालिटी कोण लो क्वालिटी, हे लगेच दाखवून देतात लोक. देखोला काय खरं नसतं हो. देखो इतके येतात ना माझ्या पुढे, तसे कितके काय त्यांना विचारित नाही कोणी. माझ्याकडे तर अजिबात झिरो किंमत असते. जे देखो करतो झिरो किंमत. तसेच करोना काळापासून आपली रुग्णवाहिनी आहे, तर ती फ्री दिली. कशा प्रकारे कळते लोकांना की नंबर वगैरे काय नंबर असतं? आहेत ना, ट्रस्टचे नंबर आहेत. माझा वैयक्तिक नंबर बी आहे. जो गरीब आहे ना त्याच्यासाठी एकदम फ्रीच अँब्युलन्स आहे. आणि आतापासून नाही, 3-4 वर्ष जशी अँब्युलन्स घेतली ना आम्ही हम्म. तेव्हापासून फ्रीच आहे. पण ती फक्त गरीब लोकांसाठी आहे.
जे गरीब आहेत का त्यांचं एकदम हातावर पोट आहे आणि ते हे गाडीचे पैसे देऊ शकत नाही आणि माणसाला तेच नाही त्यांच्यासाठी फ्री असं एकदम. म्हणजे मग तुम्ही त्यांना मुंबईला न्या, हैदराबादला न्या, कुठे भारी हॉस्पिटलला न्यायचं असेल ते न्या, ते खर्च पूर्ण ट्रस्ट करतं. महाकाली प्रतिष्ठान आहे ना आमचं, त्यामार्फत तो खर्च होतो. नागरिकांना एकही रुपये देण्याची गरज नाही. गरीब नागरिकांना एकही रुपया देण्याची गरज नाही. हे अजूनच ती स्कीम चालू आहे. असं नाही का ती आपलं इलेक्शन काळातच चालू होतं. माझं 3-4 वर्षापासून चालू आहे. आत्तापासून नाही. मी काही आता इलेक्शन आलं म्हणून परत हे नाही करत. ते तसलं जमलं नाही कधी. आतापर्यंत तुम्ही कशा प्रकारे विकास केलाय प्रभाग क्रमांक 1 वॉर्ड मधील? विकास इतक्या माझे जे जनमत आहे लोकांचं, मी विकासाचं म्हणजे स्वच्छता, घंटागाडी प्रत्येक इथे गेली का नाही हे बी पाहत असतो. माझा वॉर्डात संपर्क आहे ना. मी कंटिन्यू एक सकाळी उठल्यानंतर एक फेरी मारून येतो, कुठं घाण कचरा पाडलेला आहे का, चला भोवती झाले ते जे जवळचा अधिकारी त्याच्याशी संपर्क साधतो. मी हे नगरसेवकांशी संपर्क साधणं सोडून दिलेले, कारण यांचे फोन तर चालू असेल पाहिजे, पण यांना वेळ सुद्धा नाही फोन उचलायचा. माझ्यासारख्यांचा नाही उचलीत, ते गरीब नागरिकांचा काय उचलणार हो? माझ्यासारख्यांचा फोन नाही उचलत तर गरीब नागरिकांचा काय उचलणार आहे? मग त्यापेक्षा आपण सरळ सरळ पालिकेचा एखादा अधिकाऱ्याचा नंबर घ्यायचा, बाबा इथं घाण कचरा पडलेला आहे ते उचलून घ्या. असे ठराविक नंबर आहेत माझ्याकडे. ते घंटागाडी येतात उचलून घेतात, साफसफाई व्हायला माणसं नाही आले तर मी त्यांच्याशी संपर्क साधतो. मी यांच्याशी संपर्क कधी साधतच नाही, कारण काही खालच्यांनी भरपूर संपर्क साधून दमलेत. मी बी 2-4 वेळेस, मी 5-6 वेळेस पाहत असतो इथले. हे आपलं काही ते मला तेवढंच काम नाही का त्यांच्या दारात जाऊन बसणं. आपण त्याच्या पुढली प्रक्रिया लगेच चालू करीत असतो. त्याची वाट नाही बघत, तो येईन आणि आपलं काम होईल. नाही म्हणणाऱ्या माणसाला माझ्याकडे अजिबात प्राधान्य नाही. जो नाही म्हणतो कुठल्या कामाला त्याला प्राधान्य, त्या आयुष्यात यशस्वी होऊ शकत नाही, पुढेच येऊ शकत नाही. नाही म्हणणारे माझ्याकडे माणसं नाहीत, कधीच होत नाही, होणार नाही. नाही म्हणला का ती माझ्या पुढे यायचंच नाही माझ्याकडे. हे मी आज हे शून्यातून आहे ना, हे मी नाहीला नाहीच करून टाकलेलं आहे. हे माझ्याकडे नाही हा शब्दच नाहीये. नाही म्हणला असतो ना, मी इथंच कुठेतरी बिगारी काम करत बसलो असतो. ते मी आपल्या स्वतःच्याच याच्यावर आहे. मी कुणाच्या जागाही बळकवलेली नाही. मी सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून आलेलो आहे. माझी आई बी शेतकरी कुटुंबातून आलेली. माझे वडील मी 5 वर्षाचा असताना वारलेले आहेत. आईचा एवढा दांडगा संघर्ष झालेला आहे. हा संघर्ष मी पाहत आलेलो आहे. आईचा संघर्ष त्या पाठीमाग मला बी संघर्षात उतरावं लागलं. मग आईचा संघर्ष पाहून मी इतका संघर्ष, माझं हृदय इतकं हे झालेलं आहे का ते मी संघर्ष, मला आता काही नवीन गोष्ट वाटत नाही. संघर्ष म्हणजे काही नवीन गोष्ट वाटत नाही. आणि मी पहिल्यांदा ज्यावेळेस याच्यामध्ये उतरायचोय ना, तर मी सर्वात जास्त आधी मोठ्या फळी म्हणजे आपले चांगले चांगले मित्रांशी माझे जास्त संपर्क येतं. जे आज तक झाले, NDTV झाले, हे जे यांच्याशी जास्त माझी मैत्री आहे, यांच्याकडनं शिकत गेलो नेमकं काय असतं समाजकार्य काय आहे. माझे मित्र आहेत बरेचसे. निखिल वागळे सुद्धा मला कधी कधी हे करतात. निखिल वागळे जे आपले ज्येष्ठ पत्रकार आहेत ते, हा, त्यांचं माझं चांगलं संभाषण होतं. ते मला म्हणत असते, ते सुद्धा मला कधी कधी गायडन्स करतात, राम असं नाही असं कर. निखिल वागळेंना सुद्धा विचारून बघा तुम्ही, रामवाणी ते लगेच सांगतात, तेच सांगतात तुम्हाला. म्हणजे इतकाच परिचय येते मी त्यांच्यात. हे प्रकरण झालं तर निखिल वागळेंचा सगळ्यात 3 नंबरचा कॉल तर निखिल वागळेंचाच झाला मला. राम काही तुला काही हे, मी म्हटलं काही नाही, मी नव्हतंच तिथं तर काय सांगणार त्यावेळेस. आणि दडपशाहीला मी घाबरत नाही, कधीच घाबरत नाही आणि घाबरणार मी नाही. आई पण नाही घाबरली, मी काय घाबरू? आईने मला चालणं शिकवलंय, तसं मला पुढे लढणं बी शिकवलेलंच आहे. आणि कुणाचा डोक्यावर हात नाही घेत मी कधीच, कधीच नाही. आणि दादांनी ती इतकं सहकार्य करतात. अभिषेक कळमकर जी आहेत आमची माझी महापौर, ती बी इतकं सहकार्य करतात. निलेश मालपानी बी सहकार्य करतात. हे सगळे सहकार्यच करतात ना मला. हे जे आहेत ना आमचे दादा, ते एकदम सरळ सरळ मनाचे येतं. ते राम कधी बी ते राम नाव घ्या गेलो का नुसता राम म्हणले का लगेच बस. दादांचं आहे लक्ष माझ्याकडे. दादांचे बी अनुभव चांगले आहेत. दादांचे तर किती संघर्ष, दादांसारखा संघर्ष कोण मला तर नाही वाटत कुठल्या एका यांनी घेतला असं. दादांसारखा संघर्ष, खतरनाक संघर्ष आहे. कुठल्याच गोष्टीला घाबरणे. संघर्ष, आपला ट्रॅक चुकीचा मार्ग कधी अवलंबवला नाही, कधीच त्या चुकीच्या मार्गाकडे गेले बी नाही. सरळ ट्रॅक. आज म्हणून त्यांचे आज नाव इतकं उंचावर आहे का दादांचं नाव खाली ओढणं म्हणजे जोकच नाही. कुठल्याच गोष्टी, कुठल्याच ताकद खाली ओढू शकत नाही. सरळ मार्गी आणि एकदम निस्वार्थी आणि सरळ राजकारणी म्हणून दादांचा चेहरा ओळखला जातो.
आणि तसंच बनायचंय मला दादांसारखंच बनायचंय. मला हे असं हे कोणाचं हे लुटन ते लुट ते आपल्याला जमलं नाही करायचं बी नाही. आणि पोरं कशाला लागते तू त्यासाठी? माझ्याकडे काय पोरं आहेत का? नाही. तरी पण आज माझं काम बऱ्यापैकी चाललेलंच आहे. पोरं कोणाला लागतात? ज्याला भीती असते त्याला पोरं लागतात. ज्याला भीती नसते त्याला पोरांची गरजच नाही. आणि पोरांचा दुरुपयोग होतो. त्या मुलं शिक्षणामधली पोरं काय आता लय वाटोळ चालवले काहीतरी. पोरांवर केस होतात, दंगली हा. गाडल्या तर ते पोरं आपले जातात, त्यांची कुणाची घरातली जात नाहीत. ह्याकडे पोरं का दुर्लक्ष करतात मला तेच कळत नाही. आणि चांगली हुशार पोरं, चांगल्या घरातली पोरं काही चांगलं आहे ना बाबा. तू का करतो दंगल? माझं म्हणणं तू फिरण्याविषयी नाही, राजकारण बी समजणं गरजेचं आहे. पण चुकीचं राजकारण समजू राहिले म्हणून मी माझं त्यांना सांगणं आहे, तुम्ही चुकीच्या राजकारणाकडे जाऊ नका, वळू नका, तर तुमचा देश बदलेल. हम्म. तुम्ही चुकीच्या याच्याकडनं जातायत तर चुकीचंच होणार तुमच्या बरोबर. आज काही पोरांचे उदाहरण आहेत, चुकीच्या मार्गाला जात आहेत, पुढे काहीतरी करतायत, त्याला हे नाही जमत. तसेच आता 2 दिवसावर इलेक्शन आले, सामान्य लोकांचं मत काय आहे? तुम्हाला काय वाटतं? विजय तर माझा निश्चित आहे, नो चान्स. आम्ही ज्यावेळेस राहत होतो त्यांना माहिती आहे, हे संघर्ष म्हणजे संघर्षच आहे. आणि माझं काही त्यांच्याशी काही वैर नाहीये, माझं थोडी त्यांच्याशी वैर आहे. माझं वैर प्रभागासाठी. तुम्ही प्रभागात का काम नाही केलं त्याच्याविषयी माझं वैयक्तिक त्यांच्याशी माझं काही नाही, माझं कोणाशीच काही नाही. मला ते वैर घालण्यामध्ये टाइम वेळ नाही घालायचा, मला प्रभागाची सुधारणा करायची. मी ह्या गोष्टींकडे दुर्लक्ष करत चालतो. ह्यो काय करतो आणि त्यो काय करतो. आज 2-3 दिवसापूर्वी तर मला बाकीचे कोणीतरी येऊन सांगितले, आता तुझ्यावर बाई केस होणार आहे. मी म्हटले हे काय आणलंय नवीन तू? नाही म्हणे, ते एकदा तू संघर्षात उतरला का ही केस करावी होतीच म्हणे. म्हटलं असं बी असतं काय? म्हटलं चालून होऊन दे, काय असं पाऊस सामोरं तर जाऊ. आज सिद्ध झालं तर ठीक आहे, त्याला काय. त्या असल्या गोष्टींकडे काय अहो कुशाल म्हणजे इतकं घाणेरडं राजकारण झालंय ना, काय प्रमाणापेक्षा कित्येक जणांवर आज झाले. सगळीकडे सगळ्यांना माहिती आहे कोण करते काय चाललंय, हे सर्वांना माहिती आहे. पण सगळे फक्त पाहून येत, हे सर्व पाहून येत. हे ज्यावेळेस उत्तर द्यायचं सगळी जनता त्यांना, आमची मायबाप जनता देऊन टाकेल त्यांना उत्तर. त्यावेळेस उत्तर दिलेलं असेल त्यावेळेस त्यांची परिस्थिती इतकी खराब झालेली राहील का त्या परिस्थितीनं त्यांना ते कधीच वर येऊ शकत नाही. कारण का त्यांनी तसे जे जनतेवर अत्याचार चालवले फार चुकीचे. आणि नको वाटतं मला हे असं करायला बी नाही पाहिजे. त्यांनी सरळ ट्रॅक धरा, सरळ चांगली माणसं बी येतील त्यांच्याकडे, असं बी नाही काही. चालन, थांबूयात मग. हम्म. आपण पाहतात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा.